यांच्या ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायातील पहिली ओवी ओम नमो ज्ञाद्या. मुलींना आपल्या शालेय परिपाठात पूर्वी आपली ही प्रार्थना असायची. आज आपल्या प्रचाराचा गानवृंद सादर करतोय इयत सवनातून. प्रवीणा जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं आणि प्रशालेच्या संगीत शिक्षिका मानसी देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं स्वागत गीत सादर करतो प्रशालेचा गानवृंद.
आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. निबंध, भाषण, कवितेमधून विचारांचं मंथन आहे. अशा या प्रशालेच्या स्नेहसंमेलनात यावर्षी कलेचं चांदणं पसरले. कला कौमुदी असे याचं नाव आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व अतिथींचा परिचय करून देत आहेत प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका अनघा डांगेबाई. नमस्कार. आजचे प्रमुख अतिथी आणि माझे सहकारी सर्व पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा, सगळा आदरणीय गुरुजन वर्ग, शिक्षकेतर सेवक कर्मचारी, उपस्थित पालक वर्ग आणि विद्यार्थिनी मैत्रिणींनी, आज 26 डिसेंबर 2023 आपला स्नेहसंमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. पण तो तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्या दिवसांसारखा या दिवसाला पण महत्त्व आहे, कारण आपण 9वी 10वीचे रंजन कार्यक्रम करणार आहोत. 9वी 10वी आणि 10वी पासआउट यांचं अनेक जे काही त्यांनी इतकं घवघवीत यश मिळवलं आहे अनेक क्षेत्रात, त्याचं आपण कौतुक करणार आहोत आणि त्याच्यासाठीच आज आपण खरं तर इथं जमलेलो आहोत. स्नेहसंमेलन एक वातावरण असतं, म्हणजे तुम्हाला तयार झालेलं, हळूहळू तयार झालेलं तुम्हाला कळलं असेल. मग ते मेन गेटची आपली सजावट असू देत, तासनतास शिक्षकांनी आणि विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळ्या असू देत, किंवा आपण हे सगळं जे काही बघतोय, मंडप आहे, ध्वनी व्यवस्था आहे, काचं फलकात आपण वेगवेगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत, ही बैठक व्यवस्था एवढी आपण करण्यासाठी कष्ट घेतो. या सगळ्यासाठी आपण कष्ट घेतो, सगळेजण एकत्र येतो आणि त्यामुळे एकत्र आल्यावर आपण अतिशय प्रेमाने एक दिलाने काम करतो. आणि आपण जेव्हा एरवी सगळेजण अहिल्यादेवीय परिवार म्हणत असतो, त्या एक परिवाराची एक भावना, फॅमिलीची एक भावना ही याच्यातूनच अजून जास्तीत जास्त दृढ होत जाते. आणि त्यामुळे आपण वर्षभरात अनेक ताणतणाव उपसत असतो. तुमच्यासाठी परीक्षा असतात, क्लास असतात, पालकांच्या सूचना असतात, शिक्षकांवर तर असंख्य ताण असतात. या सगळ्यातून कुठेतरी विरंगुळा म्हणजे खरं तर स्नेहसंमेलन असतं. आणि त्यामुळे या स्नेहसंमेलनात व्यासपीठावरच्या आजच्या प्रमुख अतिथींचं आणि सर्वच उपस्थितांचं मी मनापासून स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण प्रमुख अतिथींचं स्वागत करूया. तुम्हाला माहिती की मी अशा परिचय मी माझ्याकडे स्वतःकडे मागून घेतलेला आहे आणि पालसेबाईंना मी आवर्जून सांगितले की परिचय मीच करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अजून नाव नाही सांगितलेलं. पत्रिकेवर नाव आहे, मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी वाचलं. तरी पण आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत त्यांचा परिचय करून द्यायला मला खरंच खूप आवडेल. वापरू नका आपण म्हणतो, मग मला मोबाईल वापरण्याची का आवश्यकता पडली. तर पाहुण्यांनी मला जो परिचय पाठवला आहे तो भरपूर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा परिचय एवढा मोठा आहे की मी म्हटलं की आपण तो आपल्याजवळ ठेवूया, म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल. अर्थातच माझा फॉर्मल आणि इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक हा परिचय वेगळा असणार आहे. औपचारिक परिचय करून देते. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत माननीय क्षितेश दाते. एकदा टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करा. क्वालिफिकेशन बघायला गेलं ते MSc मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये यांनी MSc केलेलं आहे. जवळपास मला वाटतं त्यांनी 10 वर्षापासून ते नाट्यक्षेत्र, त्याच्यानंतर चित्रपट, टेलिव्हिजन, वेब सिरीज हे सगळं काम करत आहेत. GRIPS म्हणजे ग्रिप्स या बालनाट्याची जी रंगभूमी आहे त्याच्याशी पण ते 2010पासून ते कनेक्टेड आहेत, म्हणजे संबंधित आहेत, त्यासाठी काम करत आहेत. मला अजून एक छान गोष्ट वाटली की त्यांनी मला परिचयात असं हे केलं आहे की ते एक जादूगारसुद्धा आहे आणि असे काही इव्हेंट्स असले तर त्याच्यामध्ये ते मॅजिशियन म्हणून पण ते परफॉर्म करतात. ही मला विशेष अजून उल्लेखनीय गोष्ट वाटली. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुळशी पॅटर्न, सर सेनापती हंबीरराव, धर्मवीर, नवरदेव BSc ॲग्रिकल्चर ज्याची सध्या फार चर्चा चालू आहे, 4 ब्लाइंड मेन, हिरवीरा, भाई असे त्यांनी अनेक पिक्चर केलेले आहेत. मला वाटतं याच्यातले बहुतांशी सगळे मी बघितलेले. त्याच्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन सिरियल्स केल्या आहेत, बनमस्का, देवा शपथी, फुलराणी आणि लोकमान्य टिळक. त्याच्यानंतर त्यांनी वेब सिरीजही केलेल्या आहेत, हाय टाईम, गोंद्या आला रे. सर मी गोंद्या आला रे 2दा बघितलेली आहे आणि बहुतांशी त्यांचं हे सगळं मी ऑलरेडी बघितलेलं आहे.
त्याच्यानंतर ही पुस्तक तलवार ऑन प्लॅनेट, पेट पुराण, कालसूत्र आणि त्यांनी ॲडव्हर्टिजमेंट्स पण पुष्कळ केलेले आहेत. खूप वर्षापूर्वीपासून ते थिएटर एक्सपिरियन्स म्हणजे ज्यांनी ॲक्टिंग केले आणि डिरेक्शन हा त्यांचा खास जोन आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यातही बऱ्याच मोठे याची यादी आहे. आणि हमीद द अनसंग ह्युमनिस्ट याही डॉक्युमेंटरीचा ते पार्ट आहे. हा सगळा ऑफिशियल परिचय झाला. तरीही मी त्यांना आता मी परिचय नाही म्हणणार, मी त्यांना कॉम्प्लिमेंट्स देण्यासाठी 2 गोष्टी सांगणार आहे की बऱ्याच वर्षांपूर्वी प्राणीमात्र हे नाटक मी बघायला गेले होते आणि त्याचे लेखक माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी नाटक बघायला गेले होते. आणि त्यावेळेला ते डायरेक्शनमध्ये असलेलं त्यांचं ॲज अ डिरेक्टर नाव हे माझ्या लक्षात होतं. आणि त्यामुळे लोकमान्य सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा कळलं की हेच आहेत आणि मग ती सिरियल मी आवर्जून बघितली. आता याच्यात कॉम्प्लिमेंट इतकी महत्त्वाची आहे की लोकमान्य टिळक हे कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिमत्व हे आपल्याला इतिहासातून परिचित होतं. म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शालेय इतिहासापासून त्याची सुरुवात होते आणि मग आपण अंदाज बांधत जातो. मग त्यांचं निर्भीडपणा, स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा, त्यांचं कुठलंही बलिदान करण्याची तयारी, कुठलीही गोष्ट न घाबरता स्पष्टपणे मांडण्याची आणि तरी पण मनाची खालवी बाजू, अशा बऱ्याच त्या व्यक्तिमत्वात याच्यापेक्षाही अनेक छटा आहेत ज्या इतिहासातून आपल्याला माहीत झाल्या. पण ज्यांनी ते समर्थ अभिनयाने अतिशय जिवंत केलं ते मला वाटतं मला आवडलेली भूमिका क्षितिज सरांची आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी म्हणजे खरं सांगायचं तुम्ही सिरियल बघायला सुरुवात केली तर तसं टिळक समोर येत गेले. म्हणजे आता इतक्या वर्षाच्या आयुष्यात टिळकांबद्दल वाचलं नव्हतं किंवा माहीत नव्हतं असं काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा ज्या ताकदीने त्यांनी अभिनयातून त्यांनी ते व्यक्त केलं ते मला प्रत्येक ठिकाणी असं जाणवलं की हां हे असंच असलं पाहिजे. सो ती नक्कीच त्यांच्या अभिनयाची पावती आहे. तुमचं प्रशालेत खूप मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा सूत्र पानसरेंनी करायचं. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आजचे माननीय प्रमुख अतिथी क्षितिज दाते यांचा सत्कार प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका अनघा डांगेबाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यांचे कौतुक आमचा गौरव. ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे पारितोषिके स्वीकारण्याचा. पारितोषिक वितरणाची पुढील सूत्र मी भवारीबाईंकडे देते. अभ्यासाच्या संगे रंगला नृत्य नाट्य गाण्यात तुम्ही, कौतुक करते शाला माता प्रशालेचा अभिमान तुम्ही. अशा या आमच्या गुणवान विद्यार्थिनींचं कौतुक माननीय क्षितिज दाते सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. भंडारे सानिया 9वी गंगा, 8वी एकूणात प्रथम 1970च्या बॅचच्या विद्यार्थिनींनी ठेवलेली ट्रॉफी. इंग्रजी द्वितीय क्रमांक विभागून पद्मावती चितळे विद्यास्वार पारितोषिक. गणित प्रथम, 8वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून पद्मावती चितळे प्रथम क्रमांक विभागून पद्मावती चितळे सासवडकर इंदुमती बापट. भोसले वेदिका 9वी गंगा, 8वी संगणक प्रथम क्रमांक विभागून इंदुमती बापट पारितोषिक. चव्हाण प्रणिती 9वी गंगा, 8वी संगणक प्रथम क्रमांक विभागून इंदुमती बापट पारितोषिक. हिरे मधुरा 9वी गंगा, वक्तृत्व नैपुण्य विद्यास्वार कडेठणकर सुचेता पारितोषिक. देवकर भक्ती 9वी गंगा, 8वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून विद्यास्वार पारितोषिक. कुलकर्णी वैष्णवी 9वी यमुना, सुगम संगीत मोठा गट द्वितीय क्रमांक, गायनात प्रावीण्य, संगीतात उत्कृष्ट कामगिरी, दातार विजय सासवडकर निर्मला कुलकर्णी पारितोषिक.
रामदासी श्रवंती 9वी गंगा, वाद्यसंगीत मोठा गट द्वितीय क्रमांक, सासवडकर पारितोषिक. नरवणे नीलाक्षी 9वी गंगा, नाट्यप्रावीण्य रश्मी हिंगळहरीकर वैद्य पारितोषिक. नरवणे नीलाक्षी. काळे सेजल 9वी गंगा, उत्कृष्ट विज्ञान प्रकल्प सदाशिव निमये पारितोषिक. पुंडे गौरी 9वी यमुना, 9वी सर्वांगीण नैपुण्य इंदुमती बापट पारितोषिक. किंद्रे अर्पिता 9वी कावेरी, 9वी सर्वांगीण नैपुण्य 1965-66च्या बॅचने ठेवलेले अहिल्यादेवी पारितोषिक. यापुढील विद्यार्थिनींचे कौतुक माननीय मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. शास्त्रीय संगीत मोठा गट द्वितीय क्रमांक, अनुराधा कुलकर्णी, शशिकला खांडेकर, पुरुषोत्तम लिमये, सरोज आपटे, इंदुमती बापट, मंगला पटवर्धन, RD दास्ताने, स्वाती पोंक्षे, पद्मावती चितळे, सासवडकर पारितोषिक. खांडेकर पारितोषिक. पारितोषिक. जोशी राधा 10वी गंगा, चितळे पारितोषिक. मोरे गायत्री 10वी शरयू, सुगम संगीत मोठा गट तृतीय क्रमांक, सासवडकर पारितोषिक. कदम सिद्धी 10वी यमुना, राज्यस्तरीय खेळाडू जुदो शंकर बर्डे पारितोषिक. कंधारे गीता 10वी इंद्रायणी, खेळात प्रावीण्य कबड्डी मल्लखांब शंकर बर्डे पारितोषिक. पिसे कल्याणी 10वी गंगा, बुद्धिबळ कौशल्य सुनंदा मराठे पारितोषिक. पाटील नेहा 10वी गंगा, बुद्धिबळ कौशल्य सुनंदा मराठे पारितोषिक. कुलकर्णी ईश्वरी 10वी गंगा, मैदानी स्पर्धा मोठा गट प्रावीण्य सुशीला बापट पारितोषिक. सांगळे आर्या 10वी गंगा, गुड एज्युकेशनल आउटपुट पद्मजा अनवळ पारितोषिक. इंदुमती बापट पारितोषिक. उबाळे मधुरा 10वी गंगा, चांगली वर्तणूक असणारी फुलकोतकर केतकी 10वी यमुना, लोकनृत्य उत्कृष्ट कामगिरी प्रणिता पटवर्धन पारितोषिक. दाते सुशीला बापट, रेवती आगाशे पारितोषिक. कानेटकर पारितोषिक.
गोपाळ प्रभू देसाई, सुशीला बापट पारितोषिक. माडचेती रुचिरा 10वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून रामचंद्र तथा पार्वतीबाई बेंद्रे, गोपाळ प्रभू देसाई, सुशीला बापट पारितोषिक. कन्मुसे जोशी, सुशीला बापट, उषा देशपांडे, भागीरथी ब्रह्मे पारितोषिक. कोठावळे प्रज्ञा 10वी मराठी प्रथम क्रमांक विभागून कावेरी वजे, गिरिजाबाई जोशी, सुशीला बापट, उषा देशपांडे, भागीरथी ब्रह्मे पारितोषिक. घाटगे आर्या 10वी मराठी प्रथम क्रमांक विभागून सुशीला बापट, उषा देशपांडे, भागीरथी ब्रह्मे, कावेरी वजे, गिरिजाबाई जोशी पारितोषिक. साळकर आर्या 10वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून 10वी एकूणात तृतीय क्रमांक रामचंद्र तथा पार्वतीबाई बेंद्रे, गोपाळ प्रभू देसाई, सुशीला बापट पारितोषिक. कुलकर्णी स्वरा 10वी एकूणात द्वितीय क्रमांक विभागून 10वी विज्ञान प्रथम क्रमांक विभागून 10वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून रुक्मिणी शास्त्री, गोपाळ प्रभू देसाई, लीला कुंचूर, रामचंद्र तथा पार्वतीबाई बेंद्रे, शकुंतला दाते, सुशीला बापट, सुशीला जोगळेकर, भागीरथी ब्रह्मे पारितोषिक. मारणे सिद्धी 10वी एकूणात द्वितीय क्रमांक विभागून 10वी मराठी प्रथम क्रमांक विभागून सुशीला बापट, सुशीला जोगळेकर, उषा देशपांडे, भागीरथी ब्रह्मे, रुक्मिणी शास्त्री, कावेरी वझे, गिरिजाबाई जोशी पारितोषिक. वाघ गायक महेंद्र गंधे पारितोषिक. मनेरीकर नभा 10वी एकूणात प्रथम 10वी मराठी प्रथम क्रमांक विभागून 10वी इंग्रजी प्रथम क्रमांक विभागून सुशीला बापट, सुशीला कानेटकर, सुशीला जोगळेकर, मंजुषा मांडके, मालक. यानंतर आपल्या स्मरणार्थ जयवंत लोखंडे पारितोषिक आणि कमल साठे पारितोषिक. विद्यार्थिनींनो जोरदार टाळ्या. आणि त्याचबरोबर हवे मान्यवरांचे प्रेरणा देणारे मार्गदर्शन. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय क्षितिज दाते यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रेरणा देणारे मार्गदर्शन मला येईल की नाही माहिती नाही, पण तसा उल्लेख की नाही आत्ता कारण एक ठीक आहे तुमच्यापेक्षा एक 17-18 वर्षांनी मोठा असेल, फार नाही. हे सांगण्याचं कारण असं की अगदी आत्ता मी इथे बसायचो मांडी घालून आणि मी आत्ता एक 17-18 वर्षांपूर्वी आणि मीही कंटाळलेला असायचो जसं तुम्ही कंटाळले. त्यामुळे मी फार वेळ तुम्हाला बोर करणार नाही आहे. अगदी थोडक्यात क्विकली बोलून माझं भाषण म्हणताना मला फार आवड वाटते ते संपवणार. मी केलेल्या अनेक कामांची ओळख करून दिली, त्यामुळे आता त्याविषयी नाविन्याने बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे, पण अगदी मोजके काही महत्त्वाचे अनुभव जे काही आले हे सगळं काम करताना आणि आत्ताही येत आहेत त्याविषयी अगदी थोडंसं बोलतो. सर्वप्रथम मला शाळेचे आणि डांगे मॅडमचे खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी इथे मला बोलवण्याचा विचार केला. आणि एकतर या शाळेविषयीची महती इतके वर्ष ऐकून नाही, फक्त मी अनुभवतोय देखील, कारण मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या 12, 13, 14 वर्षात माझ्या इतक्या मैत्रिणी आहेत माझ्या वयाच्या, अहिल्यादेवी शाळेतनं पासआउट झालेल्या, आणि त्या या क्षेत्रात उत्कृष्ट काम करतात हे मला दिसतं. आणि फक्त साहजिकच आणि फक्त याच क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये या शाळेच्या विद्यार्थिनी फार उत्तम काम करताना दिसतात. आणि त्यातली काही नावं म्हणजे अक्षया देवधरची तुम्हाला माहिती असेल, याच
नटी आहे, मुक्ता लेले समोरच राहते, अनेक इतर अनेक, आता काय नावं घ्यायची. पण या सगळ्यांबरोबर मी गेली अनेक वर्ष काम करतोय. माझ्या कामाला सुरुवात मी या सगळ्या माझ्या मैत्रिणींबरोबर केली. आणि आत्ता मी जेव्हा त्यांना मेसेज करून सांगितलं की मी तुमच्या शाळेत जातोय, तेव्हा त्यांना इतकं प्रचंड आनंद झाला. आता त्या मला भेटणार आहेत तिथनं निघाल्यावर कॉफी प्यायला, की कसा होता अनुभव आणि कोण कोण भेटलं विचारण्यासाठी. तर ही एक मजा. त्याबरोबर आत्ता इथे आल्यानंतर या वास्तूत आल्याला पहिल्यांदा मी तिथे बसलो, त्याच्या मागे मला लोकमान्य टिळकांचा आणि सत्यभामाबाईंचा फोटो दिसला, म्हणजे त्यांची काढलेली चित्र दिसली. आणि झालंय असं की नुकतंच मी लोकमान्य ही मालिका संपवून आत्ता पुढची कामं करायला लागलोय. आणि अगदी खरं सांगायचं तर काही गोष्टी अशा अर्धवट दातात अडकलेल्या असतात ना आपल्या, की पूर्ण नाही झाल्या, त्याला असा पूर्ण विराम नाही मिळालाय. त्यामधली एक मालिका, एक काम म्हणजे लोकमान्य ही आहे. एकतर ती प्रॉमिस्ड वेळेच्या थोड्या लवकर संपली, त्याविषयी अनेक जण मला प्रश्न विचारतातच, पण त्याविषयी बोलण्याची ही जागा नाही. पण एकतर ती प्रॉमिस्ड वेळेपेक्षा लवकर संपली आणि टिळकांचं चरित्र या सगळ्या काळात मालिकेच्या इतक्या प्रमाणात वाचायला मिळालं. अनेक लेखकांनी टिळकांच्या आयुष्यावर घेतलेला टेक इतक्या विविध स्टेजेसना मालिकेच्या वाचायला मिळाला. आणि त्याच्यातनं त्यांच्याविषयी जे शाळेत शिकलो होतो त्यापेक्षा वेगळीच काहीतरी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. आणि मला इथे आल्यानंतर पहिल्यांदा ते छायाचित्र दिसणं, इथे विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नामजोशी आपटे सगळ्यांची चित्र ठेवलेली आहेत. अर्थात अहिल्याबाईंचं मोठं छायाचित्र ठेवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला पुन्हा आत्ता 1-2 महिन्यांपूर्वी जेव्हा चित्रीकरण संपलं तेव्हाचं अर्धवट राहिलेलं फिलिंग एक थोडं पूर्णत्वाकडे जायला लागलं असं मला वाटतं. एकतर ह्या सगळ्या महान मंडळींनी स्पर्श केलेली ही वास्तू आहे. त्या वास्तूत आपण शिकतो आहोत याचा तुम्हा सगळ्यांना अभिमान असायला हवा. तो तुम्हाला असेलच, कारण इथे ज्या प्रमाणात शिक्षिका सुद्धा या सगळ्यांचं वर्णन, या सगळ्यांविषयी तुमच्याशी बोलतात आणि माझ्या अनेक समवयीन असलेल्या मैत्रिणींमध्ये सुद्धा या सगळ्या चरित्रांविषयी असलेला अभिमान जो आहे तो पाहता निश्चितच हे लक्षात येतं की तुम्हाला सगळ्यांना तो अभिमान तुमच्या मनात असणार आहे. याचं कारण असं की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचे सीन्स आम्ही नुकतेच चित्रित केले होते आणि त्या सगळ्यावर वाचन झाल्यानंतर आत्ता इथे अचानक येणं झाले. आणि त्याविषयी पै गोळा करून स्वतःचे पदरचे पैसे घालून काय पद्धतीने एक एक शैक्षणिक वास्तू या सगळ्या फोटो ज्यांचे आहेत त्या मंडळींनी काय कष्ट घेऊन ही सुरुवात केली आहे हे कधीतरी तुम्ही सवड मिळेल तसं हळूहळू वाचत राहा असं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. कारण मला एक नक्की लक्षात आलं आहे, जसं हळूहळू वय वाढतंय तसं की आपण जिथे जिथे जातो, ज्या वास्तूत आपण शिकतो, काम करतो, त्या सगळ्याचा पाया हे कोणीतरी स्वत्व टाकून केलेलं समर्पण हा असतो. आणि आपण इथे एका मोठ्या वास्तूमध्ये एका कोझी वातावरणात आपले पालक आपल्याला घालतात त्या शाळेमध्ये, आपण इथे येऊन शिकतो, 10 वर्ष काढतो इथे. पण ह्याच्यामागे कोणीतरी पदरचे पैसे घातलेले असतात, केस पिकवलेले असतात, संसार त्यांचा देशोधडीला लागलेला असतो, त्यांच्याकडचे सगळं आर्थिक बळ संपलेलं असतं, त्यांच्यावर अनेक लोकांनी अनेक आरोप केलेले असतात, त्यांच्यावर अनेक लोकांनी अविश्वास दाखवलेला असतो आणि त्यानंतर एक वास्तू उभी राहते, त्याला अनेक जण पाठबळ देतात आणि ती अशा पद्धतीने यशस्वी होते. इतकी माणसं जेव्हा त्याच्यात 100 वर्षांनंतर सुद्धा बसतात तेव्हा माझ्या अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तुमच्या शाळेच्या आठवणी ज्या तुमच्यापाशी राहणार आहेत पुढचे काही काळ, तेवढ्या माझ्या शाळेच्या आठवणी माझ्याकडे नाहीत. कारण मी SP कॉलेजमध्ये होतो, ते जास्त मी मगाशीच मॅडमला सांगत होतो की तिकडच्या आठवणी, तिकडचा अनुभव यांनी खूप हावी झाला माझ्या शाळेच्या सगळ्या अनुभवावर. कारण तिथे मला पहिल्यांदा नाटक, अभिनय, दिग्दर्शन, चित्रपट हे सगळ्याचीच आवड लागली आणि मी काम करायला सुरुवात केली. आत्ता पालक, विद्यार्थी, शिक्षक मंडळी सगळेच इथे आहेत, तेव्हा मला हे सांगावं असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात काम करतोय ते निश्चितच अत्यंत अनसर्टन आणि अनसेटलिंग क्षेत्र आहे. तुम्ही माझं कित्येक मी आत्ता मॅडमला सांगत होतो मग अशी वरिष्ठ मित्र आहेत 40चे 50चे जे नट आहेत आणि त्यांच्याकडनंही अजूनही हे ऐकायला मिळतं की अजून सेटल्ड वाटत नाही, अजूनही हवा तसा पैसा हाती नाही, अजूनही हवं तसं काम हाती नाही, अजूनही समाधान नाही, अजूनही मी तो रोल शोधतोय जो मला करायचा आहे खरंच मनापासून. पण तरीही प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की आपण जर एक क्षेत्र
खूप मनापासून आणि हे म्हणजे फक्त हेच करायचं अशा पद्धतीने स्वीकारलं ते यासारखं दुसरं आनंद देणारं क्षेत्रही नाही. याचं कारण असं हे मी माझ्या क्षेत्रापुरतं बोलतो कारण या क्षेत्रात काम करतो आणि अनुभवतोय आता ते. पण अर्थात तुम्ही आता बहुतांश मला वाटतं 8वी 9वी 10वी ते जास्त विद्यार्थी इथे असावेत, हो ना? तर आत्ता हळूहळू आकार तुम्ही घ्यायला लागाल, तुमच्या घरचे हा विषय हळूहळू काढायला लागतील, काय करायचंय, कुठे ॲडमिशन घ्यायचे, तुझा कल काय आहे, मग या क्षेत्रात हा स्कोप आहे, या क्षेत्रात हा स्कोप आहे वगैरे वगैरे. तर काहीतरी फाईट तर मारली पाहिजेत तुम्ही, म्हणून मी सांगतोय थोडंसं की ज्यांना ज्यांना या क्षेत्राविषयी काहीही रस आहे त्यांना अगदी मनापासून सांगावं असं वाटतं की ह्या इतकं एन्जॉयबल दुसरं काही नाही, पण तुम्ही जर तयार नसाल तर ह्या इतकं डिप्रेसिंगली दुसरं काही नाही. माझे 2 मित्र आहेत जे सुद्धा नट आहेत, ज्याची नावं मी घेणार नाही, तुम्हाला चांगले ठाऊक आहेत ते, कारण चांगली मोठी नावं आहेत ती, मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम करणारी. कित्येक तरी महिने असे जातात आणि ही कायम माझ्याकडनं ऐकताना लोक एक स्ट्रगल स्टोरी म्हणून ऐकतात, पण मी ती सांगताना अतिशय अभिमानाने आणि कौतुकाने सांगतोय, मी काही स्ट्रगल स्टोरी म्हणून सांगत नाही. ते मित्र कांदिवलीला अजूनही रोज उठून ऑडिशनला जाणं या तत्वावरती मुंबईला भाडी भरून राहतात. अभिनयातनं हवा तसा पैसा जनरेट होत नाही. कधी शूटिंग लागलं तर सकाळी 8, 8:30, 9चं कॉल टाईम असतं, त्याला जातात. पण स्वतःची उपजीविका सांभाळण्यासाठी रोज सकाळी साबुदाणा वडा, वडापाव याची गाडी टाकली आणि 5 ते 8 रोज सकाळी पहाटे 3ला उठून स्वयंपाक करून 5 ते 8 हे खायचे पैसे पदार्थ नाश्त्याचे विकतात आणि मग अभिनय करायला जातात. पण त्यांचं ठरलंय मी अभिनयच करणार, त्यांचं ठरलंय मी मालिकाच करणार. त्यामुळे लोक ओळखतात, सेल्फी काढतात त्यांच्याबरोबर जेव्हा हे सामोसा विकत असतात, त्यामुळे ते मास्क लावून हे सगळं करतात, पण ते हेच करतात. आणि मला अतिशय कौतुकाने सांगावं असं वाटतं की इतक्या पद्धतीने स्मार्टनेस या सगळ्यामध्ये आपल्यात येतो, इतके वेगवेगळे दृष्टिकोन कळत जातात. गंमत म्हणून सांगायचं झालं तर 2018-19 सालची गोष्ट आहे. किती आता तुम्ही हळूहळू आयडिओलॉजीज, विचारसरणी, एक विविधांगी विचारसरणी या सगळ्याला हळूहळू सामोरं जायला लागाल तसं तुमच्या लक्षात येईल. एकाच वेळेला नोव्हेंबरचा महिना होता, मला आठवतंय, एकाच वेळेला मी आमची देवाशपथ नावाची मालिका होती, कोणी पाहिले कधी, ज्यात मी श्रीकृष्णाची भूमिका करायचो. तर एकाच वेळेला माझं मुळशी पॅटर्नचं शूटिंग चालू होतं, ज्यात मी गुन्हेगार होतो. हे शूटिंग रात्रभर मी करायचो. पुढचा दिवसभर देवाशपथचं शूटिंग करायचो, ज्यात मी श्रीकृष्ण होतो. आणि हे 2 दिवस दिवस रात्रीचं शेड्यूल सलग केलं की तिसऱ्या दिवशी मी हमीद नावाची डॉक्युमेंटरी, ज्याचा आता मॅडमने उल्लेख केला, त्याच्या शूटिंगला जायचो चिपळूणला. जे हमीद दलवाईंवरती बेतलेली डॉक्युमेंटरी, जे रूढार्थाने निधर्मी निरीश्वरवादी होते आणि मी ईश्वराची भूमिका करत होतो आदल्याच दिवशी, एक 3 तासांपूर्वी होतो. सो हे सगळे दृष्टिकोन एकत्र आपल्यावरती आदळणं आणि त्याला तितकंच कन्व्हिक्शनने सामोरं जाऊन आपण काम करणं ही फार एक्साइटिंग गोष्ट आहे. मी हे काही क्षेत्र प्रमोट करायला इथे उभा नाही आहे, पण ज्या पालकांना किंवा ज्या विद्यार्थिनींना या हे ऐकण्याची गरज वाटते त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की जर अभिनय किंवा कुठलंही तर कलाक्षेत्र हा तुमचा कल असेल तर यू आर मोस्ट वेलकम. अतिशय अतिशय एक्साइटिंग क्षेत्र आहे. अशा अनेक तत्वांवरती आत्ता लोकमान्यांचं काम करताना सुद्धा इतक्या प्रमाणात पुस्तकं वाचली गेली, इतक्या विविधांगी विचारसरणी असलेल्या लोकांना भेटलो, टिळक विरोधकांनाही भेटलो. असेही कित्येक लोक भेटले की जे म्हणले नाही लोकमान्यांनी वाट लावली असं म्हणणारेही लोक भेटले, त्यांच्याकडनंही ऐकून घेतलं. आणि अर्थात अनेक टिळक भक्तही होते, टिळक अभ्यासक होते, ज्यांची पुस्तकं वाचली. अरविंद गोखले सर ज्यांची प्रचंड मदत झाली. आणि तर हे सगळंच आहे. या क्षेत्रात काम करत असताना अनेक वेळेला अनेक विषयांवर उत्तम वाचन होणं हे पर्यायाने येतच त्याच्याबरोबरीने. त्याच्याबरोबर अनेक लोकांना भेटणं हे पर्यायाने येतं. आत्ता नुकताच धर्मवीर चित्रपट येऊन गेला, तुम्ही कोणी पाहिला असेल तर. आता धर्मवीर भाग 2चं चित्रीकरण आत्ता आम्ही करतोय आणि मार्चमध्ये तो सुद्धा रिलीज होईल, ज्याच्यात मी आपले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका केली. आणि पुन्हा हेच लोकमान्य धर्मवीर हे एकत्र चालू असल्यामुळे तो एक निराळाच स्पेक्ट्रम सगळं बघायला मिळाला की कसे एक एक मंडळी आपल्या राज्यात आपल्यासाठी काम करून गेले आणि आता हयात असलेली मंडळी काम करत आहेत आणि ते सगळ्याचं एकसंध चित्र बांधून एक चरित्र आपण अभ्यासतो आणि त्याची भूमिका वठवतो. पण अर्थात या सगळ्याला साथ जोड ही अनेक इतर कलिग्सची लागत असते. जसे प्रवीण सर आहेत, प्रवीण तरडे सर, ज्यांच्याबरोबर मी बहुतांश चित्रपट केलेत माझे आणि इतर अनेक दिग्दर्शकांबरोबर केलेत.
पण मला तुम्हाला हे आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही शक्य तितकं काम बघा, शक्य तितकं एक्सप्लोअर करा. तुम्हाला वाटतंय त्या क्षेत्रांमध्ये हातपाय मारून बघा आणि हळूहळू अजूनही आहेत वर्ष, त्या वर्षात हळूहळू नॅरो डाऊन करत करत प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ज्याला आपण म्हणतो की 5 गोष्टी करायच्या वाटतात. काय 6 महिन्यात लक्षात आलं हे नको हे नको हे नको करत एक निवडून मग मात्र जे तुम्ही निवडाल त्याच्यावरती ठाम राहून शेंडी तुटवा पारंबी, म्हणजे अपयशी झालं तरी याच क्षेत्रात होऊ, दुसरं काहीही करणार नाही अशा पद्धतीने त्यात उतरून मगच कामगिरी उत्तम होऊ शकते. पण या वास्तूचे तुम्हाला 100% आशीर्वाद आहेत याबद्दल काही दुमत नाही माझ्या मनात. या वास्तूचे, इकडच्या शिक्षकांचे, इकडे या वास्तूची पायाभरणी ज्यांनी केली त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि हे सगळेच महापुरुष ज्यांचे फोटो इथे ठेवलेत, या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आज कलाक्षेत्रात काम करताना तरी मला अनेकदा मी अहिल्यादेवीची आहे असं अभिमानाने सांगणाऱ्या अनेक मुली, अनेक बायका भेटतात आणि तेच ह्यापुढे होत राहो अशा सदिच्छा मी व्यक्त करतो आणि फार कंटाळा न आणता थांबतो. धन्यवाद. आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचं आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्या आवडीच्या क्षेत्रात मात्र आपल्याला प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे आणि या वास्तूत आपण शिकत आहात याचा सार्थ अभिमान तुम्हाला असला पाहिजे. कलाक्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी पण अतिशय बहुमोल मार्गदर्शन माननीय अतिथींनी केलं. धन्यवाद सर. यानंतर आजच्या समारंभाच्या अध्यक्षा माननीय मुख्याध्यापिका डांगेबाई यांनी आपल्याशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करते. मी सांगितलं तसं मी सुद्धा काही भाषण वगैरे करणार नाही. मला फक्त तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करायचं. आता तर 9वी-10वीचे कार्यक्रम होतीलच सिलेक्शनच्या त्यामुळं मला अंदाज आहेच आहे काय होणार आहे, काय तुम्ही धुमाकूळ करणार आहात आणि एक्सायटेड आहात तुम्ही, मला माहिती आहे. पण 5वी ते 8वीने जे सादर केले त्यांचंसुद्धा आपण कौतुक करायला हवं, कारण खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी मला प्रतिक्रिया दिल्या, शिक्षकांनी, पालकांनी सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की अतिशय सुरेख कार्यक्रम झाला. त्यामुळे हे सगळं यश हे कष्ट करणाऱ्या मुली, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, आपल्या इथे येणाऱ्या माझी विद्यार्थिनी तुम्हाला गाईड करायला या सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे त्यांचं मी खूप खूप कौतुक करू इच्छिते. आणि याच्यानंतर आता जे कार्यक्रम सादर करणारे बसले आहेत इथे ड्रेपरीमध्ये वाट बघतायत की आता आमचं कधी होणार आहे, आमचं कधी होणार आहे, तर त्यांना सगळ्यांना आपण सगळ्यांच्या वतीने एकदा शुभेच्छा देऊया आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक. मुलींनो, एकदा यशस्वी विद्यार्थिनी आणि तुमच्यासाठी अरोळ्या आपण द्यायच्या ना. ज्या सर्वांचे हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नेमका होण्यास सहकार्य लाभले त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत संमेलनाच्या कार्याध्यक्षा सुवर्णा परदेशीबाई. अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी मान्यवर, स्नेहसंमेलन म्हणजे कवाना आविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे निखळ आनंद आणि या कार्यक्रमासाठी तितक्याच तोलामोलाचे पाहुणे आपल्याला लाभले आहेत. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक माननीय क्षितिज दाते सर आपल्या या सोहळ्यासाठी त्यांनी त्यांच्या बिझी शूटिंगच्या कामातून आपला मौल्यवान वेळ दिला. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सरांचे आभार. आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या मार्गदर्शक प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय डांगे मॅडम यांचे मी आभार मानते. सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आपले भैयाजी, सर्व मावशी, वॉचमन या सगळ्या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत त्यांनी घेतली, त्यांचे मी आभार मानते.
या कार्यक्रमासाठी मंडप श्रीयुत निजामपूरकर, ध्वनी व्यवस्था श्रीयुत जांभळे आणि भोजन व्यवस्था श्रीयुत लिले यांनी केली. प्रशालेच्या वतीनं मी त्यांचेही आभार मानते. श्री बनारसे यांनी पखवाजची सोय करून विद्यार्थिनींना आपल्या गानवृंदांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. विद्यार्थिनींना तुमच्यासोबत असलेले पालक, शाळेत सतत सहकार्य करणारे आपले पालक प्रतिनिधी यांचेही मी आभार मानते. आणि बराच वेळ तुम्ही कार्यक्रम शांतपणे ऐकला, त्याबद्दल तुमचं कौतुक करते. धन्यवाद. पुढील चित्र मी पालकजनांकडे देते. पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेज समोरील बैठक व्यवस्थेवर आसन ठेवावं, पुढे रंजन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा.